Good evening, students. Welcome to our e-class lecture. Today is Wednesday. The date today is the 6th of January 2021. So, today we are moving ahead on to page number 88 and 89. Here is a nice, very interesting poem. It's very comedy poems too. And it's your हार्ट नेबरिंग पोएम. अगदी तुमच्या हृदयाच्या जवळची पोएम असं म्हणता येईल. तुम्हा मुलांच्या हृदयाची जवळची पोएम. द नेम ऑफ दिस पोएम इज डबल स्टँडर्ड. Double standards means what? Double standards means two different rules for the same thing, or rules changing as the person changes. डबल स्टँडर्ड्स म्हणजे आपण ज्याला म्हणूया दुटप्पी धोरण किंवा दुटप्पी वागणं. हिअर इज अ स्मॉल चाइल्ड and he is complaining to his parents that you are partialitating me. Partialitating means what? तुम्ही तो कंप्लेन करतोय आपल्या पालकांजवळ की तुम्ही दुटप्पीपणाने वागता, पार्शिलिटी करता माझ्याशी. म्हणजे जेव्हा माझ्याकडून एखादी चूक होते तेव्हा तुम्ही मला दमदाटी करता, मला मारता किंवा मला रागवता. पण जेव्हा तशीच एखादी चूक तुमच्याकडून होते तेव्हा मात्र तुम्ही ना एकमेकांवर रागवत ना माफी मागत किंवा ती तुमची चूक नाहीच असं तुम्ही म्हणता. आणि मग असेच काही वेगवेगळे प्रसंग या पोएममध्ये आलेले आहेत. ॲज यू आर रीडिंग दिस पोएम यू विल फील दॅट ऑल दिस सिच्युएशन्स आर गोईंग ॲट युअर होम. वाचत असताना तुम्हाला असं वाटेल की खूप जवळची आहे तुमच्या ही पोएम, कारण की यातल्या बऱ्याचशा सिच्युएशन्स ज्या आहेत त्या तुमच्या घरामध्ये तुमचे पॅरेंट्सशी वागताना किंवा तुमच्या पॅरेंट्सशी जेव्हा तुमची काय म्हणतात बातचीत होते त्यावेळेला हे अशा अनेक प्रसंगांमधून तुम्ही जात असाल. पाहूया काय म्हटलं जातं ते. अ चाइल्ड इज कंप्लेनिंग अबाउट हिज पॅरेंट्स डबल स्टँडर्ड्स. पोएम वाचूया आणि जसजसं मी एक एक स्टांजा वाचेन तसतसं तुम्हाला त्याचा अर्थ सांगत जाईल. आणि तुम्हाला हा अर्थ खूप लक्षात ठेवायचा आहे व्यवस्थितपणे, कारण तुम्हाला हा लिहायचा आहे अर्थ नंतर. प्रत्येक स्टांजा जसं की आपण जेव्हा लिहितो तेव्हा लिहिताना आपण जसं मार्जिनच्या बाजूचा जो कॉलम असतो, एका पेजचे 2 पार्ट्स करून मार्जिनच्या बाजूच्या कॉलममध्ये आपण इंग्लिश पोएम लिहायचं आणि राईट साईडच्या कॉलममध्ये आपण त्या प्रत्येक स्टांजाचा अर्थ त्याच्या समोरच्या भागात लिहिणार आहोत. स्टांजा आणि बाजूला अर्थ असं लिहा, किंवा मग एक स्टांजा त्याचा अर्थ, मग दुसरा स्टांजा त्याचा अर्थ. या प्रकारे तुम्हाला प्रत्येक स्टांजाचं मराठी ट्रान्सलेशन लिहायचं आहे. आणि खूप लक्ष द्या, कारण मी हे ट्रान्सलेशन तुम्हाला पाठवणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवून प्रत्येक शब्दाचा प्रत्येक वाक्याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, आणि नंतर तो जसाच्या तसा तुमच्या नोटबुकवर उतरवून तुम्हाला तो मला फोटोच्या रूपात पाठवायचा आहे. तर टेक युअर पेन इन युअर हँड टू राईट डाऊन द न्यू वर्ड्स अँड देअर मीनिंग्स. ओके, सो आर यू रेडी नाव? So open your books, page number 88, and take your pen in your hand. Always take your pen in your hand for the new words, for the dictation, okay? So, stanza 1. When I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, it's the alarm that crazy. The child arguing with his parents that whenever I get up late, if someday I get up at 9 o'clock, you scold me, you call me lazy boy, you call me lazy girl. But sometimes when
I want to go to my school at 7 o'clock, and till 7 o'clock you are sleeping. That time you say, अलार्म नाही झाला आज अलार्म झाला नाही बाळा, आज मी काहीच बनवलं नाही, मी लेट उठले, सॉरी हां, पण अलार्म झाला नाही हां, नाहीतर माझी काही चूक नव्हती रे, नाही तर मी तर उठतेच की नाही नेहमी. असं तुमच्या घरात कित्येकदा घडत असेल. मग तेव्हा तुम्हाला मनात येतं का रे की मी लेट उठलो की आई मला चापटी मारते आणि सांगते आळशी आहेस, लवकर उठलं पाहिजे. आणि तुला लेट होतो तेव्हा मात्र घड्याळाची चूक असते. वेन आय वेक अप लेट आय एम गेटिंग व्हेरी लेझी. मी मात्र लेझी ठरतो, मी मात्र आळशी ठरतो जेव्हा मी उशिरा उठतो. आणि जेव्हा तू उशिरा उठतेस तेव्हा, तुम्ही उशिरा उठता तेव्हा मात्र अलार्म क्रेझी आहे, म्हणजे अलार्मची चूक आहे असं तुम्ही म्हणता. सो लेझीचा रायमिंग वर्ड क्रेझी. सेकंड स्टांजा. हिअर ग्रोनअप्स शो दॅट चाइल्ड्स ॲटिट्यूड इज व्हेरी रॉंग. या स्टांजामध्ये चाइल्डची वृत्ती, त्या मुलाची वृत्ती खूप चुकीची आहे. हे कसं दाखवतात बघा पालक. When I say no to something, I am being stubborn. When you say no to something, you are being firm. जेव्हा मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो तेव्हा तुम्ही मला स्टब्बन म्हणता. स्टब्बन म्हणजे काय? लगेच नोट डाऊन करा, कारण तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. स्टब्बन मीन्स हट्टी, दुराग्रही, स्वतःच्या आग्रहावर ठाम राहणारा आणि हट्टीपणा करणारा. जेव्हा मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो तेव्हा तुम्ही मला सरळ म्हणता की तू स्टब्बन आहेस, हट्टी झाला आहेस, ऐकत नाही हल्ली. वेन यू से नो टू समथिंग, आणि कित्येकदा मी एखादी गोष्ट मागितली की तुम्ही मला नाही म्हणता, तेव्हा तुम्ही जेव्हा नाही म्हणता तेव्हा यू आर बीइंग फर्म. तेव्हा मात्र तुम्ही स्वतःला काय म्हणता की मी फर्म आहे, मी जे बोललो आहे ते बोललो आहे, आता यापुढे एकही शब्द तू बोलायचा नाहीस असं तुम्ही मला सांगता. आता मी नाही म्हणालो आहे ना, तर नाही, आता काही बोलायचं नाही, मागायचं नाही असं तुम्ही म्हणता की नाही. फर्मचा अर्थ काय? ठामपणे वागणारा, ठामपणे राहणारा. स्वतः नाही म्हणता तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या गोष्टीत ठाम असता, फर्म असता, निश्चयी आहात असं दाखवता. थर्ड स्टँजा. वेन आय रेज माय व्हॉइस इट्स शॉकिंग अँड रूड. वेन यू रेज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू बी गुड. जेव्हा वेन आय रेज माय व्हॉइस, रेज माय व्हॉइस म्हणजे रेज व्हॉइस म्हणजे आवाज चढवणे, आवाज वाढवणे. जेव्हा मी भोकाड पसरतो किंवा मी मोठमोठ्याने बोलतो तेव्हा तुम्ही लगेच म्हणता शॉकिंग आहे, किती जोरात बोलतो हा मुलगा, इट्स व्हेरी शॉकिंग, धक्कादायक आहे. माझ्या पुढे आवाज वाढवतो म्हणजे काय, माझ्यापेक्षा आवाज वाढवतो म्हणजे काय, इट्स व्हेरी शॉकिंग टू यू. ते मात्र तुमच्यासाठी खूप शॉकिंग असतं. आणि त्यावेळेला तुम्ही मात्र मला रूड म्हणता. रूड मीन्स दुष्ट, किंवा रूड म्हणजे हट्टीपणाने वागणारा किंवा दुष्टपणे वागणारा. उद्धट शब्द एकदम परफेक्ट आहे दुष्ट म्हणण्यापेक्षा. उद्धट म्हणा. जेव्हा मी माझा आवाज चढवतो तुम्ही मला उद्धट म्हणता. आणि कित्येकदा तुम्ही तुमचा आवाज चढवता तेव्हा वेन यू रेज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू बी गुड. तेव्हा मात्र तुम्ही मला चांगलं वागायला शिकवत असता. म्हणता हो मी आवाज वाढवते म्हणजे काय, मी तुला चांगलं शिकवते आहे ना, असं आहे, असे तुमचे पॅरेंट्स म्हणतात की नाही. सो तुम्ही मला तेव्हा चांगलं शिकवत असता म्हणून तुम्ही आवाज वाढवता. मी आवाज चढवला की मात्र तुम्ही मला रूड म्हणता, उद्धट म्हणता. वेन आय ब्रेक समथिंग आय एम क्लमझी और केअरलेस. वेन यू ब्रेक समथिंग इट स्लिप्ड, यू आर हेल्पलेस. जेव्हा एखादी गोष्ट माझ्या हातातून ब्रेक होते, एखादी बरणी आईची, एखादा कप तुमच्या हातातून पडतो, निसटतो, ग्लास फुटतो, यू ब्रेक समथिंग. त्याबरोबर आई लगेच कमरेवर हात ठेवून म्हणते यू आर सो क्लमझी. क्लमझी म्हणजे लगेच लिहा. क्लमझी म्हणजे वेंधळा. तू ना पक्का वेंधळा आहेस आई म्हणणार. यू आर सो केअरलेस, निष्काळजी आहेस, काहीच तुझ्या हातात धड राहत नाही. यू आर क्लमझी अँड केअरलेस. एखादी गोष्ट माझ्या हातून पडते तेव्हा मी मात्र वेंधळा असतो, मी मात्र निष्काळजीपणे वागणारा असतो.
आणि आई कधी कधी तुमच्या हातून काही गोष्टी पडतात फुटतात तेव्हा काय होतं? तेव्हा मात्र ती वस्तू तुम्ही लगेच सांगता इट स्लिप्ड, माझ्या हातातून ती निसटली, स्लिप झाली. मी काय करणार? मी एकदम हेल्पलेस होते, पकडूच शकले नाही. हेल्पलेस म्हणजे लिहा लगेच. स्लिप म्हणजे घसरली, हेल्पलेस म्हणजे मी असहाय्य होते रे, म्हणून निसटली ती माझ्या हातून, मी काहीच करू शकले नाही. असं नाही की मी तशी काळजी घेते, पण ती चुकून माझ्या हातून निसटली, असं लगेच तुमचं उत्तर येतं. When I do something wrong, I am such a terror. When you do something wrong, it's a forgivable error. एखादी गोष्ट जेव्हा मी चुकीची करतो, when I do something wrong, एखादी गोष्ट मी चुकीची करतो, चुकून चुकीची करतो, तेव्हा मला तुम्ही लगेच टेरर म्हणता. टेरर म्हणजे काय? टेरर म्हणजे टेररिस्ट नाही. टेररिस्ट हा शब्द टेररपासूनच तयार झालेला आहे. टेरर हे नाम आहे, तर टेररिस्ट हे त्याच्यापासून तयार झालेलं नामाचंच एक रूप आहे. सो वेन आय डू समथिंग रॉंग आय एम सच अ टेरर. जेव्हा मी एखादी गोष्ट चुकीची करतो ना, माझ्या हातून चूक घडते, तेव्हा मात्र तुम्ही मला म्हणता हा टेरर आहे, हा त्रासदायक आहे मुलगा. टेरर म्हणजे त्रासदायक, हिंसक आहे, हा ना असाच आहे, हा नुसता उपद्व्यापी मुलगा आहे, उपद्रवी मुलगा आहे, हा काही ना काही उपद्व्याप करत असतो. लगेच तुम्ही मला टेरर म्हणून मोकळे होता. आणि जेव्हा तुमच्या हातून एखादी चूक घडते तेव्हा तुम्ही लगेच काय म्हणता? इट्स अ फॉरगिवेबल एरर. फॉरगिवेबलचा अर्थ लिहून घ्या लगेच पुस्तकातच. फॉरगिवेबल म्हणजे एखाद्याला फॉरगिव्ह करणे म्हणजे माफ करणे. फॉरगिवेबल एरर म्हणजे ती चूक मात्र माफ करण्याजोगी चूक असते. म्हणजे आईवडिलांनी केलेली चूक माफ केली जाते, माफ करावी सगळ्यांनी असं म्हटलं जातं. पण आमच्या चुकीला मात्र माफी कदापिही नाही. आम्हाला लगेच टेररिस्टच्या यादीत घालून तुम्ही मोकळे होता. लगेच म्हणता की हा टेरर आहे मुलगा, ही मुलगी एकदम टेरर आहे, म्हणजे त्रासदायक आहे, असं तुम्ही म्हणता. आता आपण नेक्स्ट स्टॅन्झाकडे वळू. वेन आय क्वॅरल विथ अ फ्रेंड, बरोबर आहे ना? हो. When I quarrel with a friend, I am wild and naughty. When you quarrel with a neighbor, you are only doing your duty. काय हो आई बाबा? जेव्हा क्वॅरलचा अर्थ भांडण, जेव्हा मी माझ्या मैत्रिणीबरोबर किंवा मित्राबरोबर भांडतो, तेव्हा लगेच तुम्ही मला नावं ठेवून मोकळे होता. तुम्ही मला म्हणता हा वाईल्ड आहे, हा नॉटी आहे. वाईल्ड म्हणजे जंगली, रानटी. नॉटी म्हणजे खोडकर. माझं एखाद्या मित्राबरोबर भांडण झालं की म्हणता हा जंगली आहे, हा असाच वागतो, हा उद्धट आहे, हा सगळ्यांबरोबर भांडतो, मारामाऱ्या करतो. मला लगेच तुम्ही वाईल्ड म्हणता आणि नॉटी म्हणता, खोडकर म्हणता, रानटी म्हणता. आणि जेव्हा नेबर म्हणजे शेजारी, आपल्या शेजाऱ्यांबरोबर तुम्ही क्वारल करता तेव्हाचं काय? शेजाऱ्यांबरोबर क्वारल जेव्हा करता आणि मी जर तुम्हाला विचारलं की आई तू का भांडतेस बाजूवाल्या काकूंशी, तेव्हा तुम्ही लगेच म्हणता आय एम डुईंग माय ड्युटी. आई लगेच म्हणते अरे तू मला शिकवू नकोस हा शेजाऱ्यांबरोबर काय करायचं ते, मी बरोबर माझं काम करते. त्यांचं चुकतं आहे, ते कचरा टाकतात आपल्या दारात, त्यांना शिकवलंच पाहिजे, त्यांना धडा दिलाच पाहिजे, त्यांना ओरडलंच पाहिजे. मग त्यावेळेला शेजाऱ्यांशी तुम्ही भांडता तेव्हा लगेच तुम्ही म्हणता यू आर डुईंग युअर ड्युटी. तुम्ही तुमचं कर्तव्य करते असं सांगता चक्क. मग शेवटी त्या मुलाला चाइल्ड इज कंप्लेनिंग नाव, grown up complaining his grown ups always spoil his joy, his enjoyment, his happiness, and by proving him wrong. मोठी माणसं, त्याचा मोठ्या माणसांवर आरोप आहे या लहान मुलाचा की मोठी माणसं ही अशीच असतात. ग्रोनअप्स आर ऑलवेज स्पॉईल लिटल चिल्ड्रन्स जॉय, लिटल चिल्ड्रन्स हॅपीनेस. त्याचा आरोप आहे की मोठी माणसं, ग्रोनअप्स जे आहेत म्हणजे मोठी माणसं, लहान मुलांचं हॅपीनेस जो आहे, जॉय आहे, आनंद जो आहे तो स्पॉईल करतात म्हणजे काय करतात? खराब करतात, बिघडवतात. लहान मुलांच्या आनंदावर विरजण टाकतात,
कसं विरजण टाकतात? बाय प्रूव्हिंग द चाइल्ड व्हेरी रॉंग. त्या मुलाला चुकीचं ठरवून त्याच्या आनंदावर विरजण टाकतात. ते म्हणतात की लहान मुले नेहमीच चुकीचं वागतात. सो दे आर ऑलवेज राईट. स्वतः मात्र ती मोठी माणसं नेहमीच बरोबर असतात त्यांच्या मते. अँड दे नेवर मेक एनी मिस्टेक. दे आर ऑलवेज राईट. दे नेवर मेक एनी मिस्टेक. ग्रोन अप्स मोठी माणसं नेहमीच बरोबर असतात. त्यांच्या हातून कधी चुकाच होत नाही. बट चिल्ड्रन जस्ट डू मिस्टेक्स एव्हरी टाईम. पण मुलांची वेळ आली, मुलांना बोलायची वेळ आली की मुलं मात्र नेहमीच चुका करतात आणि सारख्या चुका करतात, असं तुम्हा मोठ्या माणसांचं म्हणणं असतं. मग शेवटच्या कडव्यामध्ये तो काय म्हणतो का? सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. तर शेवटी काय? तर मी मात्र नेहमीच चुकीचा आणि तुम्ही मोठी माणसं, आई बाबा तुम्ही मोठी माणसं ही नेहमीच राईट असता. ओ वाय डू पीपल ग्रो अप. अरे देवा, काय या लोकांना मोठं करतोस? कारण ही मुलं जेव्हा मुलं असतात तेव्हा आमच्यासारख्याच लहानपणी चुका केलेल्या असतात त्यांना. पण जेव्हा हीच मुलं मोठी माणसं बनतात, आईवडील बनतात, वेन दे ग्रो अप, वेन पीपल ग्रो अप, ते स्पॉईल ऑल चाइल्ड्स डिलाईट. डिलाईट म्हणजे आनंद. तेव्हा मात्र हीच मोठी माणसं कधी काळी लहान असताना सेम चुका केलेल्या असतात आणि तेच मोठे होतात, आमचे आईबाबा बनतात, तेव्हा मात्र हे काय करतात? दे स्पॉईल चाइल्ड्स डिलाईट. ते ग्रोनअप झाल्यानंतर, ते मोठे झाल्यानंतर आमच्यासारख्या लहान मुलांच्या आनंदावर विरजण टाकतात. आमच्यासारख्या लहान मुलांचा डिलाईट म्हणजे आनंद हिरावून घेतात. सो वाय डू पीपल ग्रो अप? सो why do people grow up? Oh God, keep them child. या मोठ्या माणसांना देवा तू का मोठं करतोस? त्यांना नेहमीच लहान ठेव, म्हणजे ते आमच्यावर सत्ता गाजवणार नाहीत आणि आमच्या चुका नेहमी काढणार नाहीत. कारण की त्यांनी केलेल्या चुका ह्या त्यांना कधीच चुका वाटत नाहीत, परंतु आम्ही केलेल्या चुका या भयंकर मोठ्या अशा चुका, महापातक, महापाप असं वाटत असतं. तर अशा प्रकारे आय होप की तुम्हाला सगळ्यांना ही पोएम खूप आवडली असेल. इट इज युअर ऑल दीज आर युअर फिलिंग्स. इट इज युअर हार्ट नियरिंग पोएम. तुमच्या हृदयाजवळची पोएम आहे. सगळ्यांच्या घरात कमी अधिक प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि असेच संवाद चालू असतात की बघ मी जसं की पहिल्या ह्याच्यात बघ किती उशिरा उठतो हा मुलगा, काय याला शाळेत जायचं तर म्हणजे मीच उठवायचं. आणि स्वतःच उशिरा उठलं की आई एखाद्या दिवशी की आई म्हणते अरे माझा डोळा लागला, रात्री झोपच लागली नाही ना. पण आमच्या बाबतीत मात्र हे कधीच समजून घेत नाहीत मोठी माणसं. आमचं म्हणणं कधीच समजून घेत नाहीत, आम्हाला समजून घेत नाहीत. असं तुम्हाला मुलांचं म्हणणं जे आहे ते सगळी कंप्लेंट या पोएममध्ये मांडलेली आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला तुमच्या नोटबुक पेजचे 2 भाग करायचे आहेत आणि प्रत्येक लेफ्ट साईडच्या भागामध्ये पोएमचा प्रत्येक स्टांजा लिहायचा आहे आणि त्याच्या समोरच्या भागामध्ये त्या स्टांजाचं ट्रान्सलेशन तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे हे टोटल 1 2 3 4 5 6 7 स्टांजा आहेत. 7 स्टांजाचे राईट साईडला 7 ट्रान्सलेशन्स तुमचे करून मला फोटो पाठवा. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण काय करतो आहे, तर याच पोएमच्या खाली जे इंग्लिश वर्कशॉप आहे ते आपण सोडवणार आहोत. आय होप दॅट यू ऑल एन्जॉयड दिस पोएम अँड you all of you understand this poem, all of you understand its translation, its meaning. So I hope you will write it very nicely. So till then, goodbye, take care, stay at home and stay fit and stay healthy.